तुम्ही रोज सकाळी जे दूध अत्यंत विश्वासाने विकत घेता ते दूध आहे की संथ गतीने देणारं विष? होय, तुम्ही बरोबर ऐकलं. आज आपल्या व्यवस्थेतील काही सर्वात मोठे चेहरे, काही बडे मंत्री आणि काही वजनदार राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्या काळ्या धंद्यांचा एक असा पर्दाफाश होणार आहे जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. सहकार क्षेत्राच्या नावाखाली उभारलेले मोठे दूध कारखाने आणि डेऱ्या आज नेमक्या कोणाच्या मालकीच्या आहेत? जनतेच्या मतावर निवडून आलेले पण जनतेच्याच आरोग्याशी खेळणारे हे नेते नेमके कोणत्या पक्षाचे आहेत आणि कोणत्या मतदारसंघातले आहेत याचा अंदाज आता सर्वांनाच येऊ लागला आहे. हे नेते केवळ तुमचे प्रतिनिधित्व करत नाहीत, तर त्यांच्या कारखान्यांमध्ये युरिया, डिटर्जंट आणि धोकादायक केमिकल मिसळून तयार झालेलं भेसळयुक्त दूध तुमच्या घरात पाठवत आहेत. कोट्यवधी रुपयांची माया जमवण्यासाठी या काही मंत्र्यांनी लहान मुलांच्या आरोग्याचाही सौदा केलाय. पण या काळ्या धंद्याला सुरुंग लावायला एक असा कडक आणि प्रामाणिक अधिकारी मैदानात उतरलाय, ज्याच्या नावानेच या भ्रष्ट नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या अधिकाऱ्याने जेव्हापासून थेट डेऱ्यांवर आणि कारखान्यांवर धाडी टाकायला सुरुवात केली तेव्हापासून संपूर्ण मंत्रालयात भूकंप झालाय. स्वतःचे काळे धंदे वाचवण्यासाठी हे नेते आता या प्रामाणिक अधिकाऱ्याला कसा हटवण्याचा कट रचत आहेत हेच आपण आज सविस्तर पाहणार आहोत. या प्रामाणिक अधिकाऱ्याने पदभार स्वीकारताच सर्वात आधी दूध भेसळ करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली. त्यांनी रात्रीच्या वेळी अचानक मोठ्या डेऱ्यांवर धाडी टाकल्या. जेव्हा लॅब टेस्टचे रिझल्ट समोर आले तेव्हा अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आलं. ज्या नेत्यांचे कारखाने रोज लाखो लिटर दूध शहरांमध्ये पुरवतात तिथे सर्रास भेसळ सुरू होती. या कारवाईमुळे एका बाजूला भ्रष्टाचारांचे धाबे दणाणले तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांना आणि गरीब शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा झाला. काही नेत्यांच्या डेऱ्या दुधाची फॅट कमी दाखवून गरीब शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे लूट करत होत्या. पण या अधिकाऱ्याच्या कडक तपासणीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाचा खरा आणि योग्य भाव मिळू लागला. दुधातील कमिशन खाणारे एजंट आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची साखळी या एका कारवाईने मोडीत निघाली. दुधाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जाण्याची पारदर्शक व्यवस्था तयार करण्यात आली. यामुळे शहरात राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांना भेसळमुक्त आणि शुद्ध दूध मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. लोकांच्या आरोग्याशी होणारा खेळ काही काळ थांबला. पण प्रामाणिकपणाची हीच किंमत भ्रष्ट व्यवस्थेला आणि काही नेत्यांना मंजूर नसते. या अधिकाऱ्याची कारवाई थेट काही मंत्र्यांच्या बेकायदेशीर कमाईला खूप मोठा फटका देणारी ठरली. कारण ही भेसळ फक्त पैशासाठी नव्हती, तर या काळ्या पैशातून निवडणुकांचे राजकारण चालवले जात होते. आता स्वतःचे काळे धंदे वाचवण्यासाठी काही राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री गुप्त बैठका घेऊ लागले आहेत. हा अधिकारी जर याच पदावर राहिला तर आपले कारखाने बंद पडतील आणि आर्थिक साम्राज्य उद्ध्वस्त होईल, अशी भीती काही मंत्री वरिष्ठांकडे व्यक्त करत आहेत. या अधिकाऱ्यावर दबाव आणण्यासाठी त्यांच्या विभागातील अत्यंत महत्त्वाच्या फाईल्स मंत्रालयात जाणीवपूर्वक अडवून ठेवल्या जात आहेत. त्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्यापासून रोखले जात आहे. या अधिकाऱ्याची तात्काळ बदली करा, नाहीतर आम्ही सरकारमध्ये नाराज राहू, असा थेट राजकीय दबाव वरिष्ठ पातळीवर आणला जात आहे. मतदारसंघातील मतदारांच्या आरोग्यापेक्षा या नेत्यांना स्वतःच्या तिजोऱ्यांची जास्त काळजी लागली आहे. अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांचा इतिहास पाहिला तर केवळ राजकीय दबावामुळे त्यांची वर्षभरात अनेकदा बदली केली जाते. यावेळेस सुद्धा या अधिकाऱ्याला पदावरून हटवण्यासाठी काही मंत्र्यांनी अत्यंत कुटील डावपेच आखले आहेत. त्यांनी या अधिकाऱ्याच्या हाताखालील काही कर्मचाऱ्यांना फूस लावून प्रशासकीय असहकार सुरू केला आहे, जेणेकरून कामात अडथळे येतील आणि अधिकाऱ्याचे अपयश दाखवता येईल. अनेक मोठ्या नेत्यांच्या, मंत्र्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर दूध डेअऱ्या, भेसळयुक्त पनीर आणि गुटखा बनवणाऱ्या कारखान्यांवर मुंढेंच्या पथकाने थेट धाडी टाकल्या आहेत. माळशिरस, अकलूज, कोल्हापूर आणि इचलकरंजी भागातील अनेक दूध संकलन केंद्रावर छापे टाकून पामतेल आणि रासायनिक पदार्थांचा साठा जप्त केला गेला. गुटखा आणि तंबाखू माफियांची पळताभुई थोडी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये लाखो रुपयांचा बेकायदेशीर गुटखा जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खोट्या जाहिराती देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या बड्या कंपन्यांनाही त्यांनी थेट नोटिसा पाठवल्या आहेत. मुंढेंचा एकच नियम आहे, सेफ फूड, सेफ ड्रग्ज, सेफ महाराष्ट्र. प्रामाणिक व्यापाऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही, पण जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या राजकारण्यांना सोडणार नाही, ही त्यांची भूमिका आहे. पण मित्रांनो, जेव्हा एखादा अधिकारी इतका प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा प्रस्थापित व्यवस्था आणि भ्रष्ट राजकारणी शांत कसे बसणार? तुकाराम मुंढेंच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत ही तब्बल 25वी बदली आहे. म्हणजेच सरासरी दर 10 ते 11 महिन्यांनी त्यांची बदली केली जाते. आताही तेच राजकारण सुरू झालंय. ज्या मोठ्या मंत्र्यांच्या कारखान्यांवर आणि मतदारसंघातील अवैध धंद्यांवर मुंढेंनी हात टाकला आहे
त्या मंत्र्यांचे फोन आता थेट मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊ लागले आहेत. राजकीय दबावाचे प्रकार कसे चालतात? ज्या खात्यात मुंढे जातात तिथले मंत्री त्यांच्या बेधडक पद्धतीमुळे नाराज होतात. कारण मुंढे फाईल पास करताना मंत्र्यांचे ऐकत नाहीत, तर कायद्याचे ऐकतात. ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा विभागांमध्ये नेत्यांचे आर्थिक हितसंबंध आणि पैशांचे लागेबांधे असतात, तिथे मुंढे आले की नेत्यांची काळी कमाई बंद होते. त्यामुळे हे मंत्री सरकारवर या अधिकाऱ्याला इथून हटवा, नाहीतर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असा दबाव टाकतात. थेट बदली करता आली नाही तर त्यांना निधी न देणे, त्यांच्या अधिकारांवर गदा आणणे किंवा त्यांची लूप लाईन म्हणजेच कमी महत्वाच्या विभागात बदली करणे असे प्रकार घडतात. दिव्यांग कल्याण विभागात बोगस संस्थांवर कारवाई केल्यामुळे अशाच काही मंत्र्यांनी दबाव आणून त्यांची अवघ्या काही महिन्यात बदली घडवून आणली होती. हे आपण पाहिले आहे. मित्रांनो, विचार काय करा, जर एका प्रामाणिक अधिकाऱ्याला त्याचे काम करू दिले जात नसेल तर या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कशी राहणार? मंत्र्यांची माणसं तुकाराम मुंढेंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत, पण मुंढे झुकणारे अधिकारी नाहीत. आता वेळ आली आहे की महाराष्ट्राच्या जनतेने या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. जर पुन्हा एकदा राजकीय दबावापोटी तुकाराम मुंढेंची अन्न व औषध प्रशासन विभागातून बदली झाली तर ती जनतेच्या आरोग्याशी केलेली क्रूर थट्टा असेल. तुम्हाला काय वाटतं? त्या बड्या मंत्र्यांच्या दबावासमोर सरकार झुकणार का? तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली होणार का? आणि अशा धाडसी अधिकाऱ्याला काम करण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे की नको? तुमचे मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद. त्यांच्या अधिकारांवर गदा आणणे किंवा त्यांची लूप लाईन म्हणजेच कमी महत्वाच्या विभागात बदली करणे असे प्रकार घडतात. दिव्यांग कल्याण विभागात बोगस संस्थांवर कारवाई केल्यामुळे अशाच काही मंत्र्यांनी दबाव आणून त्यांची अवघ्या काही महिन्यात बदली घडवून आणली होती. हे आपण पाहिले आहे. मित्रांनो, विचार काय करा, जर एका प्रामाणिक अधिकाऱ्याला त्याचे काम करू दिले जात नसेल तर या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कशी राहणार? मंत्र्यांची माणसं तुकाराम मुंढेंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत, पण मुंढे झुकणारे अधिकारी नाहीत. आता वेळ आली आहे की महाराष्ट्राच्या जनतेने या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. जर पुन्हा एकदा राजकीय दबावापोटी तुकाराम मुंढेंची अन्न व औषध प्रशासन विभागातून बदली झाली तर ती जनतेच्या आरोग्याशी केलेली क्रूर थट्टा असेल. तुम्हाला काय वाटतं? त्या बड्या मंत्र्यांच्या दबावासमोर सरकार झुकणार का? तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली होणार का? आणि अशा धाडसी अधिकाऱ्याला काम करण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे की नको? तुमचे मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.